तर मुंबईच्या उपनगरामध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस बरसतोय। भांडूपमध्ये रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलेलं आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। मुंबईच्या उपनगरामध्ये रात्रीपासून जो मुसळधार पाऊस बरसतोय त्याच्यामुळे आता रेल्वे ट्रॅकवर पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। भांडूपमध्ये रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलेलं आहे। तर भांडूपच्या रेल्वे ट्रॅकवरून अविनाश माने आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक अपडेट्स जाणून घेणार आहोत। थेट जाऊयात अविनाश यांच्याकडे। नक्कीच वृषाली, जर पाहिलं की मध्यरात्रीपासून जो पावसाने जोर पकडलाय, मुसळधार जो आहे तो पाऊस पडत आहे। मुंबईच्या उपनगरात अनेक ठिकाणी जे आहे ते पाणी साचलेलं पाहायला मिळत आहे। त्याचा जो परिणाम आहे तो रेल्वे वाहतुकीवरती पडताना दिसत आहे। मी सध्या जर पाहिलं भांडूप आणि नाहूर या रेल्वे स्थानकाच्या ट्रॅकवरती उभा आहे। या ट्रॅकवरती जर पाहिलं की 4 इंच जेवढं पाणी जे आहे ते साचल्याची माहिती देखील याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे। त्यामुळे झालं तर याचाच परिणाम जे आहे तो प्रवाशांवरती देखील होताना दिसत आहे। तब्बल जर पाहिलं की ज्या आता गाड्या देखील सुरू झाल्याचं माहिती देखील समोर येते। तब्बल गाड्या ज्या पाहिलं 1.5 तास लेट अशा गाड्या ज्या आहेत ते मध्य रेल्वेवरती धावताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे जर पाहिलं की आता याच ट्रॅकवरती जर पाहिलं तर जे कर्मचारी जे आहेत ते उतरले आहेत आणि या ट्रॅकवरती जे साचलेलं पाणी जे आहे पाण्याचा निचरा करण्यासाठी हे कर्मचारी उतरले असून आणि जे ट्रॅक आहे तो पाणी खाली गेलेला आहे, त्याचं पाणी जे आहे ते पूर्ण खाली करण्याचं काम जे आहे ते कर्मचाऱ्यांकडून सुरू आहे। त्यामुळे जर पाहिलं रेल्वे प्रशासनाकडून जी माहिती देण्यात आली की 4 इंच इतकं जे पाणी जे आहे ते रेल्वे ट्रॅकवरती साचले। त्यामुळे प्रवाशांना याचा जो आहे तो त्रास सहन करावा लागेल। सकाळचं पाहिलं तर सकाळी चाकरमानी जे आहे ते कामाकडे जायला निघतात। त्यामुळे आता प्रवाशांना देखील हे जे हाल जे आहे ते सोसावे लागत आहे। काही प्रवासी जे आहे ते पुन्हा आपली घरची दिशा जी आहे ते पकडताना दिसत आहे। वृषाली, एकंदरीत पाहिलं की मुंबई पूर्व उपनगरात अशीच परिस्थिती जी आहे ती पाहायला मिळते आणि पावसाचा जोर जो आहे तो अजून कायम असल्याचं पाहायला मिळत आहे। वृषाली, नक्कीच धन्यवाद अविनाश, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।